नमस्कार. मी आकाश प्रकाश नार. किरण क्रिएटर्सच्या किरण शुभारंभ जी स्कीम आहे, तिथल्या C303 मध्ये राहतो. सो 2019 मध्ये ही स्कीम बघायला मी आलेलो. मी या बाणेर बालेवाडी एरियामध्ये भरपूर साऱ्या स्कीम्स बघितलेल्या. हायवेच्या पलीकडे, अलीकडे प्रत्येकाचे प्लस मायनस पॉइंट होता. सो त्यावेळेस ए आणि बी विंगचं काम सुरू होतं आणि सीचं जस्ट स्टार्टिंग झालेलं होतं. त्यावेळेस मेन या स्कीमचं प्लस पॉइंट मला असं वाटत होतं, की जे लोकेशन आहे ते खूप जास्त चांगलं आहे. त्यावेळेस मला बिल्डरचं एवढी आयडिया नव्हती, की बिल्डरचं रिस्पॉन्स कसा आहे, त्यांनी जे एक्झिस्टिंग स्कीम कशा केल्या त्या कशा आहेत. त्याच्यानंतर ते इथले सेल्स रिप्रेझेंटेटिव्ह होते, त्यांनी माहिती दिली सगळी. त्यांनी सांगितलं, की सूसमध्ये त्यांच्या ऑलरेडी स्कीमा झाल्या आहेत. त्यांनी तिथला ॲड्रेस दिला, तिथलं सांगितलं. आम्ही तिथलं बघितलं, तिथला त्यांचा एक्सपिरियन्स कसा आहे, तिथल्या लोकांचा कसा आहे. त्यानंतर आम्ही इथला फ्लॅट बुक केला. सो 2020 मध्ये आम्ही बुकिंग केलं त्याचं. त्यानंतर कोविड आला. सो सगळ्यांना असं वाटत होतं, की कोविडमुळे आता सगळे जे रिअल इस्टेट आहे ते डाऊन होईल. ज्या स्कीमच्या पोजेशन डेट्स आहे ते लेट होतील. बट आम्हाला इन जनरल असा काही एक्सपिरियन्स आला नाही. सो लॉकडाऊन होतं. लॉकडाऊनचं फेज संपलं. त्याच्यानंतर फेज 2 स्टार्ट व्हायच्या अगोदर आमचं बुकिंग झालं, अग्रीमेंट झालं ऑफिसमध्ये गव्हर्नमेंट. त्यानंतर आम्हाला 2022 मध्ये पोजेशन मिळालं. सो पोजेशन पण मुहूर्त कुठला आहे, तुम्हाला कुठल्या तारखेला पाहिजे, त्याप्रमाणे आमच्या हिशोबाने त्यांनी आम्हाला 22 जानेवारी 2022ला पोजेशन दिलं आणि पोजेशन देताना संपूर्ण माहिती एकदम व्यवस्थित पद्धतीने दिलेली आहे. इंजिनिअर आलेले. त्यांनी पूर्ण सोसायटीची माहिती दिली, की कुठे पाण्याचे टँक आहे, कुठे वेस्टेज जातं, रेन वॉटर हार्वेस्टिंग कुठे आहे, कचरा कुठल्या ठिकाणी कलेक्ट केला जाईल, तुमचं फेज कुठलं आहे इलेक्ट्रिसिटीचं. फ्लॅटमध्ये घेताना पूर्ण चेकलिस्ट. सो मी अजून डिफरंट फ्लॅटचे पोझिशन्स पण बघितलेत. बट जे किरण क्रिएटरचं आहे, की एक चेकलिस्ट आहे. प्रत्येक रूमसाठी किड्स रूम असू द्या, गेस्ट रूम असू द्यात, मास्टर बेडरूम और लिव्हिंग रूम और ड्राय बाल्कनी. त्यातल्या प्रत्येक पॉइंटसाठी इलेक्ट्रिसिटीसाठी, प्लंबिंगसाठी, फर्निचर जे काही डोअर्स आहेत त्याच्या पट्ट्या, त्याच्यानंतर टाईल्सचं फिटिंग, या प्रत्येक गोष्टीसाठी एक चेकलिस्ट आहे. आणि जेव्हा आपण त्यांना पूर्ण चेकलिस्ट सांगणार, की ही गोष्ट बरोबर आहे या रूममधली ही गोष्ट राहिली आहे. ते संपूर्ण नीट झाल्यानंतरच ते फायनल होणार, की हां, पोझिशन दिलेलं आहे आणि त्याच्यानंतर डील क्लोज होणार. सो माझा एक एक्सपिरियन्स होता, की ड्राय बाल्कनीतली एक टाईल जी होती, तिला थोडासा क्रॅक आलेला पोझिशनच्या वेळेस. त्यांनी त्याच दिवशी तासाभरात ती टाईल पूर्ण चेंज करून मला नवीन बसवून दिली. सो एवढा फास्ट त्यांचा रिस्पॉन्स होता. अपार्ट फ्रॉम दॅट पोझिशनला देताना चावी दिली, फोटो काढला. ती फोटोची फ्रेम पण तासाभरात त्यांनी लगेच आणून दिली. ती फ्रेमही अजून माझ्याकडे आहे तसेच. आणि भरपूर बिल्डर बऱ्याच गोष्टी देतात. जेवण देतात, कोणी गिफ्ट देतं, काय देतं. पण यांची जी एक स्टाईल आहे, की पोझिशन आलोय, काय द्यायला पाहिजे, तर त्यांनी एक तुळशीची कुंडी दिली आहे. ते पण प्रॉपर तुळशीचं जे असतं आपण पूजा करण्यासाठी, तशा प्रकारचं त्यांनी गिफ्ट दिलं. त्यानंतर ते दिवाळीला 2022 ची दिवाळी असू दे, 23 असो आणि 24 ची असो. सो स्टार्टिंगला त्यांनी प्रत्येक दिवाळीला एक जे त्यांचे कस्टमर आहेत, त्यांच्याशी रिलेशन नीट मेंटेन राहावे, त्यांना जो एक्सपिरियन्स आहे तो नीट यावा म्हणून दिवाळी गिफ्ट्स देतात. अपार्ट फ्रॉम दॅट जो मेंटेनन्स आहे, सो ते एव्हरी टाईम येतात दिवाळीच्या अगोदर, की तुम्हाला काय प्रॉब्लेम येतोय, प्लंबिंगचा असू द्यात किंवा इलेक्ट्रिसिटीचा असू द्यात किंवा काही असू द्यात, तो संपूर्णपणे सॉल्व्ह करणार म्हणजे करणार. आणि अपार्ट फ्रॉम त्याच्या काही चार्जेस नाही घेते. जो मेंटेनन्स आहे तो तर आपल्या सोसायटीला आम्ही देतोच आहे. बट एक बिल्डरची रिस्पॉन्सिबिलिटी काइंड ऑफ वॉरंटी पिरियड प्रत्येक गोष्टीचं असतं. ते असं कुठे कंपल्सरी नाही राहिलं, पण एक किरण क्रिएटर्स त्यांचा एक एक्सपिरियन्स जो आहे, त्यांचा जो ब्रँड आहे, ते पूर्ण करतात. सो ही खूप चांगली गोष्ट आहे. सो किरण क्रिएटरचा जो दिवाळी मेंटेनन्स असतो किंवा एक नॉर्मल मेंटेनन्स, तर स्टार्टिंगला पोझिशनच्या वेळेस पण थोडे चोकअपचा प्रॉब्लेम होता. जसं की घाण अडकलेली आहे किंवा प्लस जे चालत नव्हतं. त्यावेळेस लगेच बिल्डरने प्लंबरचा माणूस जो होता तो पाठवला. त्यांनी त्याचं सर्व्हिसिंग, ऑइलिंग जे ते फिक्स करून दिलं. जसं यावर्षी पण दिवाळीच्या थोडे दरवाजाचा लॉकचा प्रॉब्लेम येत होता. ते लगेच येतात, लगेच रिपेअर करतात. असं नाही की हां, आम्ही आता उद्या येतोय, आता बघून गेलो आम्ही, मग आता उद्या येऊन करू 2 तासांनी. लगेच आले, लगेच काम करून दिलं. सो एक खूप चांगली सर्व्हिस आहे. हे युजुअली सगळीकडे मिळत नाहीत पुण्याला आपल्याला. सो थँक यू. सो किरण क्रिएटरचं एक स्पेशालिटी मी ऑब्झर्व्ह केलं. त्यांचं लोकेशन खूप चांगलं असतं. बिल्डिंग स्ट्रक्चरमध्ये त्यांना ॲक्चुअलमध्ये लोकांना काय गरजेचं आहे. सो एक्स्ट्रा अमेनिटीज देण्यापेक्षा ज्या कुठल्या गरजेच्या अमेनिटीज आहे, कमीत कमी स्पेसमध्ये कशा जास्तीत जास्त देण्यात येता येईल, त्याच्यावर त्यांचा जास्त भर असतो. आणि जी बिल्ड क्वालिटी असते ती एंड युजरला किती युटिलायझेशन करता येईल. सो तुम्ही फ्लोअरचा लेआउट बघितला किंवा कुठल्याही बिल्डिंगचा लेआउट बघितला, तर त्यांचा तो एंड युजरच्या जास्त युजेबिलिटीने बनवलेला असतो. सो मी या डिफरंट स्कीम्स बघितल्या त्यांच्या. सो ते प्रत्येक स्कीममध्ये लगेच उठून येतं आपल्याला. फ्रॉम इंटरनल लेआउट टू पार्किंग और एव्हरीथिंग. सो ही खूप चांगली गोष्ट आहे. दुसरे जे बिल्डरची स्कीम बघतो आपण त्यामध्ये प्रत्येक वेळेस आपल्याला मिळणार नाही. तुम्हाला तिकडे स्विमिंग पूल मिळेल किंवा काय मिळेल. पण ॲक्चुअलमध्ये इंटरनलमध्ये फ्लॅटमध्ये भलेही 800 कार्पेट असेल, पण युजेबल एरिया आणि ॲक्चुअलमध्ये जो होणारा एरिया खूप कमी असतो. त्यामुळे किरण क्रिएटरचे जे स्कीम्स आहेत ते रिकमेंड करायला अजिबात हटणार नाही मी मागे. सो ते घ्यायला काहीच प्रॉब्लेम नाही कोणाला. थँक